तर गाईज आज अनन्या एकदम मस्त छान नटल्या. तर तिला म्हणलं आता तूच काढ मिरची, मला अजून टाईम आहे. मला कसं असतं टेरेसवर आलं की जरा असं टेरेसवरचं काम आवरायचं आणि कुठं खत घालायचं ते खत घालायचा, कुठं राख घालायची ती राख घालायला लागते आणि बाकीची खालची कामं पण असतात. त्यामुळं हे बघितलं इकडं बाकीची खालची कामं पण असतात म्हणून म्हणलं आज तूच तोड. तर बघा किती मिरच्या तोडल्या. हे बघा आज उपासाला ताजी ताजी आपली टेरेस गार्डनवरची मिरची आम्हाला मिळाली. मोठ्या मोठ्या आहेत. हां हे घरातलंच बी लावलेलं आहे, आपल्या चटणीला आणलेलं. मोठ्या मोठ्या काढायच्या, छोट्या छोट्या पुढच्या ह्याला येतात आपल्याला कामाला. हां असं असं उलटं करून बघायचं. शेंड खाली मोठ्या मोठ्या आहेत का बघ. इथं आहे बघ, त्या साईडला खाली खाली तिकडं बघ. हां त्या साईडला खालच्या शेंड्याला. हां त्याला पण आहे, जे आत्ता वर केला त्याला पण आहे बघ. आहे का? हे बघा किती निघाल्या ना. अजून तुम्हाला काढताना बघायला मिळणार आहे. भरपूर आहे त्या. इधर ताट धर तुला. हां तिथं आहे बघ. हां हां हे बघ इथे काय अजून इथं 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 मोठी आहे इथं. हां पुढं बघ आहे का? हां मोठ्या मोठ्या आहेत. ह्याच शेंड्याला आहेत बघ अजून इथं आहे. झाड असं थोडंसं वर करायचं शेंडा म्हणजे दिसतात मिरच्या. अजून आहेत का बघ बरं खाली वाक तिकडं आहे बघ, तिकडं तुझ्या त्या साईडलाच आहे. मोठ्या मोठ्या आहेत खालच्या साईडला. हां हां हे बघ इथं इथं बघ ह्या शेंड्याला. छोट्या असलेल्या नाही काढायच्या, मोठ्या मोठ्या काढायच्या. तर पावशरभर मिरची निघाली. हे बघा अजून आहे, तुम्हाला काढताना दिसणारच आहे. हां झाली ना आता. हां मोठ्या मोठ्या घ्यायच्या. हे बघ इथे काय अजून मोठे आहे. अजून आहे तर इथंच आहे आत. हां तिथं. हां तिथंच त्याच हातापाशी आहे. हां अजून आहे तिथंच मोठा मोठा. तर किती निघाले टेरेसवरून आपल्या. आणि संपल्या होत्या गाय, तुम्हाला सांगते मिरच्या संपल्या होत्या. मग काल काकांनी मला सांगितलं तर बाजारातनं मिरची घेऊन ये. आणि काकांना म्हणलं हा आणते म्हणलं. त्यांना नाही म्हणलं असतं ना, अगं मिरची नाही मिरची संपल्या केलं असतं. म्हणून मी काय केलं मिरची म्हणलं त्यांना हा आणते म्हणून बसवलं. आणि म्हणलं सकाळी काढून आपल्या टेरेसवरची काढून घेऊन जायचं खाली आणि दाखवायचं त्यांना की आपल्या टेरेसवर एवढ्या मिरच्या लागल्या होत्या. हां आता इथे या ह्या साईडला इकडं झाल्या आता मिरच्या त्या झाडाच्या. हे बघ 2 झाडाच्या एवढ्या निघाल्या, पावशरभर मिरच्या निघाल्या. हां आता इथं आहेत बघ. इथं ही डब्बा शिदा का त्यावर ताट ठेव आणि काढा. आता अजून लागायला लागले त्या. तर त्यांना काढून आपलं खाली घेऊन जाऊनच दाखवायच्या म्हणलं. हां ठेवते त्यावर. असं कर हळूच, झाड पालतं करायचं जरा. हां असं बघ दिसतंय. हां दिसल्या का किती द्या मग. तर गाईज बघा आता दुसऱ्या झाडाच्या मिरच्या काढते अनन्या. थांब ती इथं ठेवू, ह्या डब्याच्या ह्याच्यावर ठेवू झाकणावर. बघूया ती किती निघते ते एका झाडाच्या. तर म्हणजे कष्टाचं फळ मिळतं आपल्याला. मोठ्या माणसाने आपल्या सांगितलेलंच आहे. आपली म्हातारी माणसं जी असतात त्यांना अनुभव असतो जीवनाचा. आणि ते काय सांगतात ना ते खोटं नसतं कुठलीही गोष्ट. ते आपल्याला काही ना काही सांगतात ना, त्यात त्यांच्या 30 वर्षाचा अनुभव असतो त्यांच्याकडं. त्यामुळं ना आपण त्यांचं ऐकलंच पाहिजे.
आणि त्यांचं बघून जर आपण शिकलं ना तर आपल्याला कधीच अडचणी येणार नाहीत आणि कधी आपल्याला कमी पडणार नाही. ना पैशाची कमी पडणार ना अन्नाची कमी पडणार. तर असं अन्न पण कमवायला गेलं तर पैसे कमवल्याशिवाय अन्न आपल्या जवळ असणार आहे का? नाही. तर कष्ट करायचे त्यांच्याकडूनच आपण शिकलं पाहिजे आणि केलं पाहिजे आणि राहिलं पाहिजे तसंच. ते लोक कशी राहायची पहिलं, कितीही अडचणी आल्या तर कधी शेती विकत नव्हती, पण त्या शेतीला जपूनच कष्ट करूनच आयुष्य घालवायची. पण ती धरोवर जपून ठेवत होती शेती. तर शेतीचं महत्त्व कळलं मला. आता हे बघा, हे टेरिसवरनं माझ्या कामाची चीज दिसते आणि यांना माहीत आहे अनन्याला. मी एकदा आली की किती उशीर असते ग? डायरेक्ट 11-12लाच. वर टेरेस गार्डन वर आल्या डायरेक्ट 12ला, म्हणजे जेवणालाच यायचं. तर काही कामच असते तर तेवढे. परत चहा पिऊन 4 वाजता खत घालायचं, माती. हा झाली बघ. एकाच झाडाला किती आले इथं? इथं मोज, इथं ह्या मोज की. हा मोज बरं किती झाल्या. हां खाली ठेव, सगळ्या खाली ठेव आणि ताटात ठेवायचं मोजून. आता इथं थांब. ताटात ठेवायचं मोजून. किती आहेत? 5. टेरेस धुतल्यासारखं झालं आपलं पावसानं. स्वच्छ आहे. 15 20 आहे ग. एकाच झाडाच्या इथे त्या. हा छोट्या. आणि झाड केवढं आहे बघ, 1 फुटाचं पण नाही आहे. 25. एका झाडाच्या 25. आणि ह्या आता मोज बरं. ह्या आता इथनं मोजून तिकडे ठेवायच्या झाकणावर. नंतर मग घरी गेल्यावर खाली धुवून घ्यायचं कुटायला. हे छोट्या ओळखत्या त्या वेगळ्याच आणि ह्या लंब्या वेगळ्याच आहेत. 15 20 25 30 35 40 बघा. ह्या मोठ्या झाडाच्या 40 मिरच्या निघाल्या, 2 झाडाच्या. आणि हे बघा, हे एकच झाड आहे इथं छोटंसं. हे बघा 1 फुटाचं पण नाही उंची त्या झाडाची, पण त्याला किती निघाल्या? 25 आणि याला 40. घेऊन घे जावा आता. शाबू करायला कुठल्या अशा मोठ्या मोठ्या आहेत का नाही? ह्या हे बघ, ह्या आहेत ना, ह्या आपल्या कुटायला घ्या. आणि ह्या आहे ना, ह्या अशाच ठेवा. थोड्याशा 5च तळायच्या. काय तळायच्या? हां. मिरची आपली नमक लावून तळतो ना आपण, उपासाचं वापरायचं याचा. मग आधी तळून घेते मिरची. आधी तळायचं, मग शेंगदाणा मिरची कुठलेली भाजायचं आणि शाबू करायचं. हां तुमचं कामं झाल्यावर. तर बघा इकडे तुम्हाला आज पटलं असेल ना, ते नाहीतर असं कसं होतंय कधी कधी विश्वास पटत नाही लोकांना. आणि असं म्हणजे वाटणार की बाजारात आणून आम्हाला आपल्या प्लेटमध्ये ओतून दाखवत असताना. हां सांगतात की टेरेस गार्डनवरच्या आहे त्या. म्हणून आज मी तुम्हाला. आणि अनन्याने आज साडी घातली होती मस्त छान, लवकर आवरलं होतं आणि माझं अजून आवरायचं आहे. त्यामुळे तिला म्हणलं आज तूच तोड. वर्षातला पहिला सण आहे ना आज. हां आषाढी एकादश आहे आणि सगळ्यांचा आमच्यात उपास आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या. तर उपासासाठी खास आम्हाला एवढ्या मिरच्या मिळाल्या टेरेस गार्डनच्या, ताज्या ताज्या एकदम. अजून कोथिंबीर इथं आहे बघा, या कोथिंबीर. हे बघ कशी आहे. ही नंतर शाबूला मी आणते तोडून. ती अशी कच्ची खायला अजयला आवडती कोथिंबीर. आणि ती कोथिंबीर चांगली असते आपल्या पोटासाठी. म्हणून आपण जर ही शेंड आहेत का नाही, ही एवढेच अशी तोडून शेंड ताटात आपलं स्वच्छ धुवून घेतली ना, तर त्याला म्हणजे कच्ची खाल्ली तर पोटात कधी दुखणारच नाही कुणाच्याच. तर असं तुम्ही पण करत जावा. हे बघा झेंडूला पण आता कळ्या लागायला आलेला. चला कढीपत्ता पण फुललाय चांगला आता. आणि 2 रोपं अजून आणलेत, ती लावते मी नंतर. आपल्याला लागतंय वर शेतातनं कधी आणणार, मग इथं पण लागतंय ना. आता ही कोबीची गड्ड पण किती फुलल्यात. तर चला आता जाऊया गाईज. आता भरपूर कामं आहेत घरात. हे बघ निशिगंधाला पण फुलं लागायला लागल्यात. निशिगंधाला, डाळिंबला फळ लागायला. गुलाब अरे बापरे किती चांगलं आले बघ के गुलाब. हां खाली पण आले. हां व्हाईट. हे बघ किती भारी आलं. कसं मस्त कलर झालाय ना. पिंक गुलाबी आणि लाल लावले आणि इथं सफेद बी आहे.
हे आपलं नर्सरीत आणलेलं आहे. हे डार्क पिंक आहे. ही डार्क आहे पिंक आणि एकदम चॉकलेटी पण आहे. किती काय ते काय ते वर ठेवायचं आहे. उचलत नव्हते म्हणून खालीच ठेवली मी कुंडी. आता पोरं आल्यावर ठेवायला होणार सगळे ती झाडं गुलाबची. चला तर कसं वाटतंय कमेंट ते बघा. आणि ते हे बघ आपलं कुठलं शेवंतीचं व्हाईट वाला सफेदवालं तिकडं आता कळ्या लागायला लागल्या त्या. आता ही पिवळा आहे का लाल आहे कळेलच कळ्यानं भरल्यानंतर. इकडं पण मिरची झाड आहे. टमाटरचं आहे. टमाटर पण भरपूर लागल्यात. वांगी लागल्यात. आता वांगी उद्या काढताना तुम्हाला दाखवते. आज उपास आहे. आज काय आपल्याला मिरचीची गरज आहे त्यामुळे मिरच्या तेवढ्या काढल्या. चला बाय बाय. तर मम्मी प्रसाद घेतला सगळ्यांनी. जर्किंग मोठं बघून दे. कसा आहे बारीक आहे माणूस मोठा आहे. हेच मोठा आहे बघा. कंपनी मामा मामा कुठलं गाव? एक मिनिट. बरं बरं चालेल. कुठलं गाव? छत्रपती संभाजीनगर. होय काय? चला काहीच आम्ही कुठं आलोय बघा. आज निवांत फिरायला आलोय बघा. आणि इकडं बॅक कॅमेऱ्याने दाखवत तुम्हाला किती निसर्गरम्य वातावरण आहे. आणि तलाव आहे आणि आधी चाललंय गाणं म्हणायचं. काय सांगू थांब जरा. झोप आल्या ते बघायचं झाडं बघा किती मस्त आहे गाईस. तुम्हाला दाखवते. भारी आहे वातावरण. डोंगर कशी चांगली हे असे डोंगरावर भारी वाटतं. आम्ही ते बघा काहीच तलाव छोटासा तलाव आहे. इथं छोटंसं गाव आहे. तिथं मंदिर पण आहे छोटंसं. आणि इकडे 2-3 घर आहेत बघा इथं जवळ. आणि त्याला लागून डोंगरच आहे. किती मस्त डोंगर आहे. पाणी आहे आणि आता चाललंय. इथं गाडी लावल्या. इकडं बघा ही आजी चालू आहे बघा काय. मजा भारी. तर guys, पाणी पण आहे आणि एकदम छोटंसं गाव आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. हे बघा शेवग्याचं थोडंसं एकदम छोटासा तुकडा आहे शेताचा. पण शेवग्याची रोपं लावली. शेंगाची म्हणजे एक बागच तयार केलेली आहे. शेंगा येत असताना त्याने एकदम घेऊन जात असणार आहे तुम्ही काय. तिथं 2-3च घर आहेत बघा तलावाच्या जवळ. आणि डोंगर बघा किती जवळ आहे. हे बघा हे आत्ता लांब दिसतोय पण आम्हाला इथनं जवळ दिसतोय. एकदम जवळ आहे. पण गाडीवर बसून गेल्यानंतरच कळणार की किती लांब आहे किती जवळ आहे. आपण बसल्यावर आपल्याला लांबचं जवळ दिसत असते. जवळचं लांब दिसत असते. तर चला आता मस्त वातावरण आहे. पोरं बसल्या तिथं जरा थोडंसं दाखवूया. छान वाटलं इथं. तर मग इथंच आम्ही गाडी लावली मी पोरांना. हे बघा गाडी लावायला लावली. आणि इथं म्हणलं गाव छोटंसं आहे आणि शांत वातावरण आहे. थोडं इथे या डोंगरावर बसूया आपण. काय काय रे तर गाईज तुम्ही आज बघितलं असताना आज आम्ही दिवसभर बाहेर होतो. आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्याकडून पान नाही पानाचं देठ आपलं प्रसाद आणि साड्या थोड्या वाटप केल्या. आणि आपलं थंडीचं पावसाळ्याचं जे जर्किंग असतात ना ते पण वाटप करून आलो. आणि आज मग आपला म्हणजे व्लॉग एकदम छान झाला. म्हणजे आपल्यासंग जे काय होईल ते आपण करत राहायचं. आणि आम्ही असंच ठरवलेलं आहे की जसं होईल ना आपल्याला त्यावेळी आपण काही ना काही असं आपल्यासंग भेट
छोटीशी भेट का होईना देत राहायचं आणि इकडं तिकडं आपल्याला जायला लागत आहे. आपण जे गरजू लोकांना आणि चांगल्या लोकांना असं कष्ट करणाऱ्यांना थोडंसं हेल्प केली ना, काही असू द्या ती त्या म्हणजे ते जरा समाधान वाटतं. तसं केलं तर माझ्या मनाला जरा समाधान वाटतं. म्हणून मी ना मला होईल तसं मी कायम अशी करत राहणार आहे. आता बघत राहता तुम्ही. तर 11 वाजता घरातनं निघालो होतो आणि वाजल्या आता बरोबर 6 झाल्या. तर एवढं सगळं म्हणजे केलं आपलं जेवढं होईल तेवढं आणि घरी आलो आहे. आता चहा झाला आणि जरा आराम करतो आणि मग आणि उद्या भेटू. चला.